सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजा रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विषाचा कलश घेतला भगवान शंकराकडे आले महाराज. शांत मूर्ती व महादेवाची. हो, शंकराचार्याने देखील त्याचं वर्णन केले ना. शिवम शांतमिद्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शांत मूर्ती. आणि देवाधिकांनी सांगितलं, विचारलं महादेवाने, काल आतमध्ये विष निघाले समुद्रामधून आणि सगळ्याचा नाश करायला लागला देवा विषय, हे घ्या तुम्ही. फार मोजव या श्लोकामध्ये भगवान शंकर पार्वतीला मांडीवर घेऊनच बसलेले होते. सभेमध्ये बसाव का मांडीवर घेऊन बायकोला? हो, बसाव. ते कारण सांगत नाही, पण माऊली देखील म्हणजे शंभू तेथे अंबिका मांडीवर बसलेले. इंद्रानं सांगितलं घ्या विष. काय लिहिलात भगवान शंकराच्या महाराज. आज कोण वारो घालू थोडा वेळ त्याच्यावर आला योग आला. काय नाही. भगवान शंकरानं पत्नीला विचारलं आहे ना. जसे विष्णूला 1000 नाव आहेत तसे महादेवालाही 1000 नाव आहेत महाराज. भवा सर्व रुद्र पशुपती बघा तसे भीमाशा नाविती यदबिदान अष्टकबिदम. हे महादेवाचं सहस्रनाम आहे. भव एक त्याचं नाव आहे. कोणाचं? महादेवाचं भव. आणि मग महादेवाचं भव नाव आहे म्हणून पार्वतीला भवानी म्हणतात. भवाची पत्नी म्हणून भवानी असं म्हणतात. आपल्या तुळजापूरच्या देवीचं नाव काय आहे? भवानीच आहे का? हो, किती चांगलं नाव आहे. पार्वतीचं नाव आहे की होई भवानी. पण माणसातून का उठली असेल? मी पुष्कळ गावं फिरतो बाबा, कोण्या गावात भवानी नावाची बाईच नाही. इथं आहे का आपल्या गावात कोणी? असली सांगा. दुसऱ्या गावात सांगतो आहेत का गावात म्हणून आमच्या नाही का? नाही का? जाऊ द्या, नसू द्या, जाऊ द्या. मला वाटतं आता गावात नवीन नाव ठेवा, नवीन नाव ठेवा. उद्या येणाऱ्या सुनेचं नाव ठेवता का बरं भवानी म्हणून? नाही. अरे देवीचं नाव आहे. आता का म्हणून हे करायचं विश्लेषण करीत नाही, त्याचं सोडून द्या. हो, आणि त्या भवानीला विचारतात, काय म्हणतात? अहो बद भवानी तर प्रजानाम पश्य वैशसम. महादेव म्हणतात, भवानी हे सगळे देव आले तर मला विष प्या म्हणतात. पिऊ का? कोणाला विचारलं? पत्नीला. आता बायकोनं काय सांगावं मग? प्या म्हणावं नाही का? नाही प्या म्हणलं तरी नवऱ्याला आज्ञा होती, आणि नका पिऊ म्हणलं तरी आज्ञा होती. पत्नीला पतीला आज्ञा करण्याचा अधिकार नाही. आता आपापल्या बायकाकडे बघा, आज्ञा का विज्ञा बनायची. काय वा 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 वा. काम करणारा मालक का सांगणारा मालक? मग सकाळी उठल्या उठल्या आणा पाणी, चालले बाबूराव. आणा साखरपत्ती, निघाली. हे घरी बसूनच काम, आणि हे राहणार, हे बाजारात. मग कोण मालक आहे? आज्ञा करायची नाही. आज्ञा करायची नाही म्हणून चरित्र ऐकायचे. विष तर महादेवांना प्यायला लावायचंच आहे, पण प्या म्हणायचं नाही. वेगळ्या भाषेनं बहा आमच्या पार्वती आयुष्यात काय बोलतात? महादेवा पुरी ते हरो भगवती
प्रेमान सांगतात महाराज. तस्माद इदम गरम भुंजे प्रजानाम वैशसमम. महादेवा हे आपले लेकरे सगळे, 3 त्रैलोक्यामध्ये लेकरे, सगळ्या प्रजेची मायबाप आहेत आपण, आहे ना. आणि मग मुलावर जर संकट आलं तर मुलं आई वडिलाकडे जाणार नाही तर जातील कुठे. ही प्रजा आपले लेकरं सगळे, त्याच्यावर संकट पडले म्हणून आपल्यापेक्षा आलेच आहे. आणि प्रत्येक आई वडिलाचं काम आहे आपलं की आपल्या लेकराचं कल्याण व्हावं. आपल्या लेकराचं जसं कल्याण होईल त्याप्रमाणे करा. मी काय सांगू तुम्हाला. पण तिला माहीत होतं की विष पिऊन विष पचवण्याची शक्ती फक्त माझ्या मालकात आहे. पण त्या म्हणली नाही, असं बोलले. भगवान शंकराने ते विष प्राशन केलं महादेवाने. मग 10 झाला. रामाचं नामस्मरण केलं, कंठामध्ये आलं, तेव्हापासून त्याला निळकंठ असं नाव आलं. सगळ्याच्या शेवटी अमृत निघालं. आणि अमृत वाटप करीत असताना भगवंतानं आणखीन एक अवतार घेतला. ही अवतारं आम्हाला माहीतच नाहीत महाराज. किती अवतार आहेत देवाचे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. पुष्कळशी अवतार आहे देवाचे. मोहिनीचं रूप घेतलं आणि देव दैत्याला पंक्तीला बसवलं. अमृत देवाला पाजलं, दैत्याला दिलं नाही. परीक्षित राजाने शंका घेतली, महाराज मग देवानं अशी लबाडी का केली. बरोबर आहे. अहो दोन भावानं मिळून एक जर धंदा केला आणि त्याच्यामध्ये होणारा जो नफा फायदा तो एकाचा का दोघाचा. दोघाचा आहे ना. मग अमृत एकानं काढलं होतं का. देव दैत्याने मिळून घुसळला होता समुद्र. मग देवानं असं का केलं त्याचं कारण सांगतात महाराज. अरे प्रत्येक प्राण्यामध्ये देव आहे ना. भूती भगवान प्रत्येक प्राण्यात देव आहे. मग अन्नदान कोणालाही करावं, कोणालाही अन्नदान करा, पण पैसा कोणाला देऊ नका. घेण्याचे अधिकारी नसतील तर त्याला पैसा द्यायचा नाही. हे आम्ही पुराणं सांगतात, शास्त्र सांगत आहे. पण काय म्हणून द्यालाच तर काय होईल. हे आपल्या नाटकाचा एक अभंग आहे महाराज. दात्या आणि मागत्याशी धर्मनीत बोलेली अशी. जो दाता आहे, जो घेणारा मागणारा आहे, त्याला धर्मनीती अशी आहे. त्याचा जर अधिकार नसेल, अनाधिकाराला जर देणारा नसेल, देत असाल तर महाराज म्हणतात बाधी दोघाशी विनमुक्ता. दोघालाही अधोगतीला जावं लागतं. कोणाला. देणाऱ्याला आणि मागणाऱ्याला म्हणा, घेणाऱ्याला म्हणा. आहे आपल्यापाशी तर तो राहिलंच काही असे काही सांगितलं. येऊ कोण नाही करा, पण पैसा द्यायचा नाही. घेण्याचे अधिकारी पाहावे, पात्र बघावं आणि मग त्याला काय द्यायचं ते द्यावं. दोघाचंही कल्याण होईल त्यामध्ये. महाराज म्हणले ना सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र पाहून. हो सांगून दिले त्यांनी तुम्हा आम्हाला. आमचं जे आम्हाला हे देखील धर्म सांभाळता येत नाही. आता जे पात्र लोक आहेत ते बाजूलाच गेले. ज्याला घेण्याचा अधिकार नाही त्याचा तू उदय झाला महाराज. म्हणून तर महाराज म्हणे देव धर्म सांधी पडले सकळ आणि विषयी गोंधळ गाजू तसे. असं झालं. सगळं कलियुगच आहे बाबा हे, आहे ना. मग प्रत्येक प्राण्यामध्ये देव आहे ना. सर्पाचा विंचामध्ये सर्प विंचू देवच आहेत ना. मग त्याला दूध पाचता का. ते नाही कलियुग. तुकाराम महाराज म्हणले ते देवच आहेत पण थोडा फरक आहे. काय ते जरा सवल्याचे देव आहेत. भलतं कडक सवलं त्याचं. कोणाचं. त्याला दुसऱ्यानं शिवलेलं पटत नाही. एकदा त्याला शिवलं की त्याला राग येते. मग काय करायचं ते त्याला माहीत काय ते कोण. म्हणून कशाला शिवायला जायचं आपण. त्याला राग येतो ना, आपण शिवायचा नाही. ते देव दिसले लांबूनच. तुकाराम महाराजांनी हेही सांगून दिलं बाबा शिवू नका. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून
शिवू नये, लांबून त्याला नमस्कार करा आणि जाऊ द्या कुठे जायचं तिकडे, शिवायचं नाही. एक गोष्ट, मग सर्पाला देवच आहेत, त्याला दूध पाजावं का सर्पाला? करू नये, पण का म्हणून करू नये? त्याचं कारण आपण जर त्याला दूध पाजलं तर त्या दुधाचं रूपांतर विषात होईल, ते विष आपल्यालाच मारक होईल. म्हणून सापाला दूध पाजायचं नाही. बस हेच भागवतकाराने तेच सांगितलं. नाथाने उघड तुम्हा आम्हाला हेच सांगून दिलेलं आहे. ते अमृत देवाला पाजलं, दैत्याला का दिलं नाही? देवाला माहीत होतं त्या अमृत न पिणारे दैत्य देवाला सळो पळो करतात. आणि एकदा त्या दैत्यानं अमृत पेलं, ते जर प्रजेला त्रास देऊ लागले तर उद्या मारायचं कसं जायला? म्हणून देवानं त्याला अमृत मिळू दिलं नाही. गोपाल कृष्ण भगवान. पुन्हा युद्ध झालं. युद्धामध्ये देवांचा दैत्याचा पराभव झाला. दैत्याचे गुरु बळीराजे होते त्यावेळेला. बळीराजे गुरुच्या जवळ गेले, गुरुनं युद्धाची सामुग्री दिली आणि पुन्हा देवाबरोबर युद्धाला गेले. बस गेल्याबरोबर इंद्राला वाटलं की आम्ही परवाच यायचा पराभव केला आणि इतक्या लवकर युद्धाला आले कसे? त्यामध्ये काहीतरी काळ जायचा आणि मग युद्ध व्हायचं. जसा रामायणामध्ये युद्ध होत होतं ना वालीचं सुग्रीवाचं, किती दिवसाला? 6 महिन्याला व्हायचं युद्ध, 6 महिन्याला. तसं यायची मर्यादाच होती. पण यावेळेला लवकरच गेले बळीराजे युद्धाला. इंद्रानं आपल्या गुरुला विचारलं, बृहस्पतीला, की लवकर युद्धाला आला कसं आहे? त्यावेळेस बृहस्पती सांगतात, ज्ञानामे शत्रून्नत्यस्य कारणम इंद्रा. लवकर का आला तो युद्धाला? त्याला त्याच्या गुरुनं शुक्राचार्यानं युद्धाचं साहित्य दिलेलं आहे. आणि या युद्धामध्येच तुम्हाला विजय मिळत नाही, युद्ध करू नका, बृहस्पतीने सांगितलं. कारण तुम्हाला ग्रहाची अनुकूलता नाही सध्या. मग कुठेही लपून बसा, पण युद्ध करायचं नाही. ठिकठिकाणी जाऊन देव लपले. स्वर्गाची गादी मोकळी पडली आणि त्या गादीवर बळीराजा जाऊन बसला, स्वर्गाच्या गादीवर. बराच काळ निघून गेला. एके दिवशी इंद्राची आई अदिती पतीच्या जवळ गेली आणि मोठ्या नम्रतेने विचारलं, महाराज, माझी मुलं कुठं लपून बसलेत, पत्ता नाही. आणि 34चा मुलगा माझ्या गादीवर बसलाय पोरायच्या. माझ्या लेकराची मला प्राप्ती व्हावी, मिळावे आणि त्यांचं राज्य, त्यांची गादी पुन्हा परत मिळावी, याच्यासाठी मी काय करू? आईनं विचारलं, देवाच्या आईनं नवऱ्याला. त्यावेळेस आमचे कश्यप महामुनी तिला एक व्रत सांगतात. त्या व्रताचं पयोव्रत हे नाव आहे. अदिती, तू हे व्रत कर. त्याचा विधी सांगितला आहे ना. हरवलेली पोरं सापडणं, त्याचं पुन्हा धन परत मिळणं वगैरे वगैरे त्याची फळ आहेत. असे व्रत करीत जावेत, अवश्य केले पाहिजे ते व्रत. पण आपण ते व्रत करीत नाहीत महाराज. ज्या व्रताला शास्त्राचा आधार नाही, ज्या व्रताला पुराणाचा आधार नाही, असे व्रत भलते निघतात. कोण काढतं की कोण सांगतं की बरोबर. मला वाटायला आता सध्या निघणंच काय किंवा व्रत. यावर्षी काय सकराचीला निघालं नाही आमच्या तिकडं. इकडं आलतं कोणतं, काही काढतात. ज्याला आधार नाही असे व्रत करू नयेत. आणि ज्याला जे करायचे ते तरी विधीनं करीत जा ना, आहे ना. कारण विधीनं केल्याशिवाय व्रताचं फळ मिळत नाही. थोडक्यात एक व्रत सांगतो तुम्हाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची पूजा होती ना. आहे का एकतरी घरी कामं होती ना? होती. आता किती दिवसापासून करता ही पूजा? 10, 5, 15 वर्ष काय झाले असतील ना. मग लक्ष्मी मिळाली असेल ना. कोण असतं
कारण हे व्रत चुकायला लागले. अरे आम्ही तुम्हाला व्रत करायला लावणारे माणसं आहेत, करू नका म्हणणारे नाहीत. आमचा फायदा आहे ना. ती माय 10-5 रुपये देते, ईदभर का होईना, फिसाचं लूट का होईना देते आहे ना. मग आमचा फायदा आहे, तुमचा काही नाही यामध्ये. मग मला वाटतं की मग तुम्हाला लक्ष्मी मिळाली असं का नाही. तर व्रताचा पहिला नियम आहे, कोणतंही व्रत, हे तुमच्या परिचयाचे मुनीचं नाव सांगितलं. कोणतंही व्रत करा तुम्ही, कोणतंही करा, पण पहिल्यानं त्याला मालकाची आज्ञा घ्या. मालक मी हे व्रत करू का? आणि तो जर म्हणला करा तर करा. सांगा हो, विचारलं का बायकानं? हो, बायकानं विचारलं का मी व्रत करू का म्हणून? हो नवरे हो. तुम्ही व्रत घेतले नाही बोलायचं. विचारलं का कोण? नाही. आणि मग कशाचं फळ मिळेल? पहिलाच नियम फिक्स केला आहे तुमचा. फॉर्मच भरला नाही तर पास होताल कसे? पहिल्यानं आज्ञा घ्या आणि त्याला काम सांगू नका. ही लक्ष्मी करूनच सांगते, मालक आज लक्ष्मीचं व्रत आहे, आणा आंब्याचे फाटे. विष्णू राहणार कोणाचा आंबा ठेवणं, कोणाची केळी ठेवणं, कोण? विष्णू. लक्ष्मी करूनच ऑर्डर द्यायची काय? अरे व्रत करा आणि त्या व्रताच्या दिवशी एकट्या लक्ष्मीची पूजा नाही, काय त्या दोघांची पूजा करा. लक्ष्मी सहित नारायण, तेथे लक्ष्मी सहित नारायण दोघांची पूजा आहे. आता त्या लक्ष्मीचा थाट मारा, तीच लाडू खायले, तेच केळं खायले लक्ष्मीच्या चौरंगावर मांडून, आणि विष्णू टकटक बघायले कशी खायली ती. त्याला काहीच नाही. असं नाही, हे व्रत नाही. आणि जे आहेत ते व्रत करा. बस झालं. तुम्ही करायला तयार व्हा. 360 व्रत तुम्हाला देतो. किती? 360. आज तुम्हाला व्रत केलं ते पुढच्या वर्षीच आलं पाहिजे. उद्या दुसरं, परवा तिसरं, दररोजचं एक व्रत सांगतो. हात कोणी करणार? आणि तेही शास्त्र शुद्ध सांगतो महाराज तुम्हाला. हा आता उगत 360 सांगतो. आधी करताना तर नाही. जितकी कुठं पाठेत मला जाऊन लिस्ट दाखवावं लागेल ना तुम्हाला. हो आहेत आपल्यापाशी सगळेच, पण ते पाठ नाहीत तेवढे. जाऊ द्या. जे व्रत आहेत ते पाठ आहेत ते सांगू का? एकादशी करता का? किती? 12 महिन्या. जशी आहे तशी काही खात नाही. मग त्याला काय करायचं? जसं आहे तसं काय? दशमीला एकदा जेवायचं, एकादशीला उपवास करायचा, रात्री जागरण करायचं, आणि द्वादशीला एकदा जेवण करायचं. तेव्हा एक एकादशी झाली. सांगा किती झाल्या एकादशा? तिन्ही पाहिजे, नुसतंच नाही आहे. कुठं व्रत होतात? काय व्रत आहेत आपल्याकडे आहे ना. आणि व्रतानं, दानानं, तपानं देव भेटतोय. व्रते दाने तपे गोविंद पै भेटतो व्रत, पण निष्काम पाहिजे. एकादशीचं व्रतानं रुक्मांगद राजाच्या घरी देव आला. दुसरं काहीच केलं नाही त्यानं. रुक्मांगदा कारण एकादशीचा छंद, एकादशीचं व्रत. अरे आता आपला थोडक्यात कथा त्याची पाहिजे. अंबरीश राजाची, त्यानं काय केलं? बारसच केली. त्याचं बारशीचंच व्रत होतं. आहे ना. व्रत करा, पण विधी जसा सांगितला आहे त्याप्रमाणे झाला की देव मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यानं व्रत केलं, पयोव्रत नावाचं व्रत केलं. आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्रवणायाम श्रवण द्वादशाम मुहूर्ते अभिजित प्रभू 60 वर्षाचं ठेंगण रूप घेऊन भगवान विष्णू तिच्या पुढे प्रगट झाले. हाच वामन अवतार. वामन रूपी भगवान की, वामन रूपी भगवान की. त्यावेळेला नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर भृगुकृच्छक नावाच्या नक्षत्रामध्ये, आज आपण ज्याला भडोच शहर म्हणतो, भडोच गुजरात, तिथं यज्ञ केला होता बळीराजानं.
बडोचना. आणि त्या यज्ञामध्ये भगवान गेले 7 वर्षाचं रूप घेऊन, सुंदर मूर्ती महाराज, बटू मूर्ती. आणि तिथं जाऊन दान मागितलं, 3 पायाचं 3 पावलाचं दान मागितलं. पदानी तिने मैते दैतेंद्र, माझ्या पायानं 3 पावलं मोजून मला जमीन दे. मग बळीराजे उदार होते महाराज. हे त्याचं भक्त सुंदर अशा प्रकारचं व्रत होतं बळीराजाचंही. कोणतं? कोणी काही मागा नाही म्हणायचं नाही. बळी सर्वस्वे उदार, जेने उभारला से कर. हात वर केला होता, या कोणाला काय पाहिजे ते मागा, जा घेऊन जा, नाही म्हणायचं नाही. 3 पांडभूमी मागितली. जवळ गुरु होते, गुरुला शिष्याची तळमळच असते महाराज, आहे ना. शुक्राचार्य म्हणतात, राजा याला दान देऊ नकोस, हे 3 पावलाचा हट्ट सोडित नाही. तू म्हणालास ना, गाई माग, घोडे माग, राजवाडे माग, अनेक प्रकारचं सांगितलं. यानं नाहीच म्हणायचं, मला काहीच नको. त्याला वाटलं, बळीराजाला वाटलं हे बटू मूर्ती दिसायली म्हणजे मुंज झाली, याचं लग्न झालं नाही. म्हणा, बरे तुला लग्न करायचं असल्याचं एखादी पोरगी जायची का? ते मला नको, काहीच घ्यायना. गा कांचनम भटूंचं भार्या वर्णन करतात शुकाचार्य. त्याने सगळ्याला नकार दिला. 3 पावलं भूमी. राजाला नाही म्हणायचं नाही. बायको विंध्या बोली, तिला म्हणजे आण. कारण गृहस्थाश्रमामध्ये दोघांना संकल्प सोडायचा असतोय, पती पत्नीनं. गृहस्थाश्रमानं अंधारी संकल्प सोडायचा आहे. तिने ती बळीराजाची पत्नी होती महाराज, आहे ना. मालक जर एखादा 1000 रुपये पटेला देऊ लागला तर इतकी काला द्यायची म्हणणारी नव्हती. हां, तिने सोन्याची झारी आणली, सोन्याची झारी. आणि एवढा मोठा ब्रह्मांडाचा प्रतिपादक भगवान परमात्मा, पण दान पुण्याईच्या पुण्याई पुढे बळीराजाच्या पुण्याईच्या योगानं त्याच्या दरवाजामध्ये भीक मागायला गेला महाराज. दे दान मनोनी दारवंटे करू, बळीचा झाला दे दान. कोण मागाव दान? कोणी मागाव का? ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा पोशिंदा आहे. पण बळीराजाच्या दरवाजामध्ये उभा राहिला, दान मागितलं. त्यानं झारी आणली. गुरुला वाटलं हे 3 पावलाचं दान मागते, तेव्हा हे काही साधा ब्राह्मण नाही. राजा देऊ नको, देऊ नको याला दान. ते म्हणा, नाही देऊ नको कसं म्हणता महाराज? हे बळीराजा आजपर्यंत कोणाला नाही म्हणला नाही. देणार. नाईलाज झाला. वामन देवानी हात खाली केला, घेणाराचा हात खाली, देणाराचा वरे. आणि झारीमध्ये पाणी घेऊन नवरा नवरी राजा राणी पाणी सोडायला लागले. तितक्यात शुक्राचार्याने बारीक रूप घेतलं आणि तोटीत जाऊन बसले, पाणीच पडलं. त्यावेळेस बळीराजाची मुलगी, जिचं नाव रत्नमाला, ती जवळ होती उभी दान देताना. आणि त्या रत्नमालेनं भगवान वामनदेवाकडे पाहिलं. आता भगवंताचं स्वरूप आहे, ब्रह्मचार्याचं स्वरूप आहे. ब्रह्म अंगावर चलचल चलचल चमकायला लागले रूप महाराज त्याचं. आणि त्या पुरुषाकडे 7 वर्षाच्या लेकराकडे पाहिल्याबरोबरीच्या मनामध्ये विचार सुरू झाले, काय मुलगा आहे हा, किती सुंदर आहे. असा गुबगुबीत मुलगा. त्याला पाजवीत असताना याच्या आईला किती आनंद वाटत असेल, असे मनामध्ये विचार होऊ लागले तिच्या. आणि असं लेकरू माझ्या पोटी जर जन्माला आलं तर मी आनंदाने याला असताना पान पाजवीन, याला पाजवीन, असे विचार होते. याच्यातून शिक्षण घ्यायचे महाराज आपल्याला. काय कथा ऐकायच्या आहेत? अरे दुसऱ्याचे चांगली मुलं पाहिल्यावर मुलीला कसं वाटावं? काय आता चाललंय? काय दैत्याच्या राक्षसाच्या मुलीचे विचारायचे, हे माझा मुलगा आहे, माझ्या मुलाप्रमाणे असा मुलगा माझ्या पोटी यावा. पण देव आत्ताच म्हणलं तो जाणता तिच्या मनामध्ये काय चाललंय.
ते कळालं त्याला. ते म्हणा तुला मला पाजवायचं आहे होय, मग तुझी इच्छा पूर्ण करू, तुझं स्तनपान करील म्हणले परमात्मा. का कारण असा नियम आहे की होई भक्ती केला तैसा धरावी, पूर्वी धरावी ते इच्छा. हो, फक्त इच्छा धरा. तिचं स्तनपान केलं हे आपण पाहू पुन्हा कुठे स्तनपान केलं ते रत्नमालेचं. पाणीच पण न त्यानं शलाका घेतली, दर्भशलाका घेतली, कचरा अडकाला काय की म्हणून आशेमध्ये घातली, तर डोळ्यामध्ये ती काढी गेली आणि शुक्राचार्याचा डोळा फुटला. हो, कामून फुटला? तुकाराम महाराज कारण सांगतात त्याचं. आड आला म्हणून फोड्याला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. बळीराजा दान द्यायला हे आडवं आलं, मग डोळा कोणाचा फुटला? बस इतकं घेऊन घरी जा. कोणी जेवू लागलं इतकं काला जायचं म्हणू नका, झालं तर ऑपरेशन मग करू नका मला. आणि मग ते दान दिलं. 3 पावलं मोडीत असताना विश्वरूप धारण केलं. 2 पावलामध्ये ब्रह्मांड आठविलं. 3रा पाव ठेवायला जागा नव्हती. बळीराजा कुठे ठेवू? ठेव म्हणला डोक्यावर. सगळ्यात शेवटची भक्ती ही कोणती? बळीराजाने केलेली कोणती? शेवटची भक्ती, आत्मनिवेदन. सगळंच देवाला अर्पण, आत्मनिवेदन. माऊली देखील म्हणतात. त्याच्या अगोदरची भक्ती आहे सख्य, 8वी भक्ती सख्य, 9वी भक्ती आत्मनिवेदन. माऊली म्हणतात जे आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याचे, पार्थ अधिष्ठात्री चेतीची मात्र का गा. आणि ती भक्ती अर्जुनाची आहे. अर्पण केलं आणि त्याला पाताळामध्ये घातलं. अज्ञानानं मुळीच जाऊन एक एवढा पुण्यवान होता आणि देवानं त्या बलीला पाताळात घातलं कसं? अरे बाहेर ठेवलं असतं तर सगळ्यांच्या वाट्यावर सेवा गेली असते, कोण काय करा कोणी काही सेवा. पण एकट्या भगवंताला बळीराजाची सेवा करायची होती एकट्याला, म्हणून त्याला खाली पाताळात नेलं. कोणाला? आणि रसातळाचं राज्य दिलं. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हातामध्ये चांदीची काठी घेऊन द्वारपाळ होऊन दरवाजात उभा राहिला. देदान म्हणून दारवंटे करू बळीचा झाला. हा अजूनही चेन. भगवान वामन रूपी देव बळीराजाची सेवा आजही करतात पाताळामध्ये. मग तो कसा सोडविला काय नाही तो विषय बाजूचा. त्यानंतर मत्स्य अवताराची कथा सांगितली आणि सूर्यवंशाला आरंभ केला. त्या सूर्यवंशामध्ये नाभाग नावाचा राजा झाला. नभग नावाचा राजा झाला. त्याचा मुलगा नाभाग. हे 3 भाऊ होते. एक संन्यासी होते नाभाग. गेले फिरत तीर्थयात्रा करीत. आणि ह्या 2 भावांनी तो घरी यायच्या अगोदरच जी काय बापाची इस्टेट होती ती सगळी वाटून घेतली. बापानं विचारलं ना बघा ना, अरे ती गेले म्हणजे यात्रेला त्याचा हिस्सा काढा ना. किंवा त्याला काय करायचं? ते संन्यासी झाले, काय नको म्हणजे त्याला. आपणच इस्टेट वाटून घेतली. हो हो हां थोडं काय 15 मिनिटात मिळे. समोर बसून पुन्हा धोका. त्याला काही गेलं नाही. कालांतराने तो नाभाग परत आला. आल्यावर बापाला म्हणला, बाबा सगळ्याच्या वाटण्या झाल्या काही? म्हणजे हो. आमचा हिस्सा कुठे? म्हणजे विचार भावाला. बाप म्हणला. आला भावाच्या जवळ आणि विचारलं, म्हणलं अरे आमचं वाट नाही, आमचा हिस्सा कुठे? तेव्हा तुला काय करायचं? तू वारकरी झालास, पत्ता घेऊन हिंडायला असतो, तुला काय करायचं? बरं वाटणी सांग की. सांगाव का मध्ये वाटणी? तुझ्या वाटणीवर बाप आला आहे म्हणले, दुसरं काही नाही. कोण आलं? बाप तुझ्या वाटणीवर. नाईलाज झाला. बापाच्या जवळ आलं, विचारलं का हो बाप तुम्हीच म्हणजे माझ्या वाटणीवर, दुसरं काही नाही.
हो. बरं मग असू दे, मी तुझ्या वाटणीवर बाप म्हणला. आता मग आपलं उदाहरण सोय उपाय सांगितला. जे बापाचा छळ करतात, आईवडिलाचा छळ करतात, त्याने आवश्यकता ऐकावी. महाराज काय आहे ते आहे ना. कोण घेतलं वाटणीवर? बाप. बाकी काही नाही, काही नाही. आणि बापानं सांगितलं, पाय ना बागा, आता असं कर, तिथून यज्ञ चालला रे, यज्ञ. आणि त्या यज्ञामध्ये सहा दिवस यज्ञ चालतोय. आणि 6व्या दिवशी त्या ऋषी लोकांना ते मंत्र आठवत नाहीत. 6व्या दिवसाचे येत नाहीत असं नाही, काय आठवत नाहीत. तुझा आणि हे मंत्र तू तिथं म्हण जाऊ. म्हणून बापानं त्याला वैष्णदेव सूक्तातले 2 मंत्र शिकवले. आणि बरोबर 6व्या दिवशी तिथं गेलं. असं 6 वेळेला झालं होतं. 6 दिवस झाले की या ब्राह्मणाचे घुटमाळायचे मंत्र पुन्हा पहिलेपासून सुरू, पुन्हा पहिलेपासून सुरू. असं किद्दा झालं? 6 वेळेस झालं 6व्या दिवशी. आणि पहिलेपासून सुरू म्हणलं की भलं धन पडलं ते. 6व्या दिवशी हा गेला आणि ते मंत्राची वेळ आल्याबरोबर हे अडकला, ऋषीलोक अडकले. मग त्याने हे मंत्र म्हणले, यज्ञ पूर्ण झाला. त्या ऋषीलोकाला वाटलं की हा आला, त्याच्याच योगानं आपला यज्ञ सफळ पूर्ण झाला. म्हणून सगळ्यात ऋषीने सांगितलं, नाबागा, हे जे काही जमलेलं धन आहे ना, हे सगळं तुला अर्पण, जा. गेले ऋषीलोक निघून. पण मागचा इतिहास, दक्ष प्रजापतीला बोकडाचं मुख लावलं आणि उठविलं. त्यावेळेला यज्ञामध्ये महादेवाचा मान काढून टाकला होता पहिल्या यज्ञामध्ये. आणि त्याला जिवंत केल्यावर पुन्हा यज्ञ करून खाली उरलेलं जे धन आहे ते महादेवाचं राहील, असा सगळ्यांनी वर दिला. कोणाला? महादेवाला ठरलं. आणि मग भगवान शंकराने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते धन भरायलीत. इकडून ते नाभाग भरायला आणि इकडून ते ब्राह्मण भरायला. नाभागाने विचारलं, तुम्ही कोण? हे धन माझं आहे. त्या ब्राह्मणाच्या विषयात महादेव बोलतात, तुझं नाही धन, ते माझं धन आहे. मला आत्ताच ऋषी लोकांना दिलं किंवा नाही ना, म्हणजे माझं धन आहे. ते महादेव बोलतात, नाभागा, आपण आपसात बोलल्यापेक्षा तू तुझ्या वडिलाला जाऊन विचार कोणाचं धन आहे. नाभाग घरी आले आणि विचारलं वडिलाला, बाबा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुष्कळचं धन मला दिलं हो ऋषी लोकांनी, पण कोण एक ब्राह्मण आला आणि तो म्हणतो की माझं धन आहे. मग ते धन कोणाचं असतं? बापानं सांगितलं, नाभागात जा, ते आपलं नसतं, त्याचंच असतं. परत आला आणि विचारलं, काय म्हणले रे तुझे वडील? काय नाही म्हटला, महाराज, हे तुमचंच धन आहे, मला घेऊन जा. ते कोण होते? ब्राह्मणाच्या विषयात महादेव होते. त्याचं सत्य वागणं बघितलं. अभिलाष काहीच नाही दोघा बापल्याला. महादेवाला आनंद वाटला आणि पहिल्या त्या धनाच्या ढिगापेक्षा दुप्पट ढीग केला धनाचा. कोण? महादेवाने. आणि सांगितलं, जा आता घेऊन सगळंच घेऊन नाबागने कोण गेला. कोण वाटणीवर घेतलं होतं? ए परीक्षित नाही का? मग कोण होतं वाटणीवर? झालं, आता तुम्ही झोपले. आता आरतीची वेळ, बापाची वाटली. आणि सांगण्याचं तात्पर्य असं, याचा पूर्ण असणारा इतिहास असा आहे की आता हे यज्ञ चालला आहे, आपल्या चालला आहे ना. यज्ञ करून 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 खाली जे उरलेलं धन आहे, म्हणजे उरलेली जी पट्टी आहे ती कोणाची? कोणाची? हा, देवाची नाही. नावच सांगा त्या देवाचं. महादेवाची आहे. उरलेली पट्टी, उरलेलं धन हे भगवान शंकराचं आहे. आणि त्याचा जर अभिलाष करताल तर महादेवांचं मी बघून घ्या, आमचं काय त्याच्यामध्ये.
महादेवाचं धन आहे बाबा ते उरलेलं धन म्हणजे. हो. आणि याच नाभागाच्या पोटी पुढे एक महान भगवत भक्त जन्माला आला, त्याचं नाव अंबरीश. अंबरीश राजा यानं द्वादशीचं व्रत केलं, दुर्वास मुनीचा छळ केला म्हणून भगवंतानं सुदर्शन चक्र पाठीमागं लावलं. आणि त्यावेळी भगवान म्हणतात चक्र शमन करण्यासाठी अहम भक्त पराधीनो नय स्वतंत्र वद्विजा. आणि देव भक्ताच्या अधीन आहे, देव स्वतंत्र नाही. हो, भक्ताला म्हणावं देवानं ऐकावं. तुम्हाला परवा म्हणलं होतं की व्यासमुनीमध्ये कलियुगातले लोक दोषी जन्मतील, म्हणून तर दोषी जन्माला घालावं लागायचे लोक देवाला आहे ना. आणि आता राज्य कोणाचं आहे सध्या? कोणा देवाचं राज्य आता? देवाचं राज्यच नाही, हा अजिबात काही नाही. देवानं सांगितलं तुका म्हणे किल्ल्यान संता हाती दिल्या. आता कोणाचं राज्य आहे? संताचं. देवानं सांगितलं सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने. सगळीकडे साधू लोकांचं राज्य आहे, संताचं राज्य आहे महाराज. संतानं सांगावं देवानं ऐकावं महाराज, हिंमत नाही. हो, म्हणूनच देव देखील साधू लोकांच्या आज्ञेत वागतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे चल भिंतीला चल. भिंत चलली का भिंत ओढली? भिंत चलली का ओढली? हा, अरे ओढली. ज्ञान याची भिंत अंगे ओढी. काय ओढली देवाला भिंत ती? बरोबर आहे. हा, हो ना. चालविली म्हणजे ते देवानंच ओढली ना. म्हणजे देव देखील त्याची सेवा करतोय. कोणाची? संताची. कारण संताच्या अधीन भगवंत आहे. संताची सुख झाले या देवा. देव सुख, देव सेवा करतो आणि वेदही सेवा करतोय. कोणाची? संताची. ज्ञानेश्वर महाराज हलगटाला म्हणजे बोल ऋग्वेद. वेदाला वाटलं आपल्याला आज्ञा केली, त्याच्या तोंडातून वेदच बोलला. कोण? चिंतनाचे बागेत असा अधिकार आहे महाराज. अंबरीश राय अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र एव द्विजा. अंबरीशाचा दरवाजा दुर्वास आले आणि अंबरीशानंच त्या सुदर्शन चक्राची स्तुती केली आणि ते चक्र शमवल्या गेलं. यात सूर्यवंशामध्ये पवित्र राजे झाले. सगळ्याचं काही चरित्र जास्त नाही, थोडं थोडंच चरित्र आहे. यात सूर्यवंशामध्ये सगर राजा झाला, भगीरथ राजा झाला, शिबी राजा झाला आहे ना. सगळे पुण्यवान चरित्र आहेत महाराजचे. खटवांग राजा याच्यात त्याच पुढा जन्माला आला. दीर्घभाऊ झाला, अज राजा झाला, अजाला दशरथ झाला, दशरथाला 4 पोरं झाले. आता जो वंश चालला आहे सूर्यवंश, ते कुशाचा वंश आहे आपल्या इकडे. कुशाची वंशावळी आता आहे. सूर्यवंशी म्हणतात ना. कोणाचा वंश हा? कुशाचा वंश चालू आहे महाराज. असं सूर्यवंशाचं वर्णन सांगितलं आणि त्यानंतर निमी राजाचं वंश वर्णन सांगितलं. त्या वंशामध्ये जे जे राजे जन्मले त्याला जनक असं नाव आलं. निमीच्या वंशामध्ये सगळे जनकच. सीता ज्याच्या नांगराचा शेतामध्ये नांगराच्या फाळाला लागली तो शिरध्वज नावाचा जनक होता. त्याचं नाव शिरध्वज आहे. त्या निमी राजाचे वंश सांगितलं आणि पुढे चंद्रवंशाचं वर्णन केलं. त्या चंद्रवंशामध्ये परशुराम अवतार झाला. कोणता अवतार सांगितला ना आता? आता तुमचं कारण झोपे येण्याचं मला कळालं. एकदा मोठ्यानं गजर करा म्हणजे सगळे जागे होते आणि आपल्याला आरती लावायलाही सोपं जाईल. करा मोठ्यानं गजानन महाराज. हो, गोपाल कृष्ण भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. भगवान शुकाचार्य महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. मारुती महाराज की जय. गंगागिरी महाराज की जय. आहेत का सगळे? आहेत का?
चला. आणि कार्तवीर्य नावाचा राजा जन्माला. कार्तवीर्य. आणि यानं दत्तात्रयाची सेवा केली होती त्या कार्तवीर्य राजानं. तुम्हाला काल भगवान विष्णूची उपासना सांगितली होती महादेवाची सेवा करीत असताना. तसंच या कार्तवीर्य राजाची उपासना होती दत्तात्रयाची. दत्तात्रयाला 1000 कमळाचे फुलं व्हायचे. हो ना, कार्तवीर्य राजानं. एकदा असंच कमी पडलं फुल. तुम्हाला पूजेचे नियम तर काल सांगितलेच. एकदा पूजेला सुरुवात झाली की आरती होस तो दुसरं काही बोलायचंच नाही. हे आमची पूजा, आम्ही पूजा करतो. हरिपाठ म्हणता म्हणता बोलतो. मी तर बोलतो बा, तुमचं कोणाच ठाव कसं आहे. हो, आता तुम्हाला कसं खोटं सांगू, इथं बसून तरी बोलतो. बोलू नाही, बोलायचं नाही. एक सासूबाई तुळशीला पाणी घालाय. घरी सूनबाई होती, तिला सासूचा स्वभाव माहीतच असतो कसा आहे. तिला वाटलं आपण काही केलं तरी त्या सासूला पटायचं नाही. काय करावं, ती तर बोलत नाही. मग काय करावं म्हणजे भाज्या पुष्कळ आणल्यात. म्हणजे का वांग्याचे करू का गोबीचे करू का आलूचे करू, मला काही सुधरच न म्हणली कोणती भाजी करू. ते कोण म्हणलं, सुनबाई. असं म्हणले की तिला ऐकू जावं असं. कोणला, सासूला. आणि ती आपलं हरिपाठ म्हणे तुळशीला पाणी घालायची. तिनं मंत्र बदलला की राजू महाराज नारायण हरी नारायण हरी. वांग्याच्या पेक्षा आलूची बरी म्हणायची. वा रे वा हरिपाठ. बोलू नाही. कमळायचे नेम उपासना. परमात्मा आपली परीक्षा पाहिल्याशिवाय काही देत नाही. त्यानं बायकोची परीक्षा पाहिली, सगळ्याच्याच परीक्षा पाहिलेल्या. आपल्याला कसा फुकट पास करील ते बगर परीक्षेचं. परीक्षेत उतरावं लागतं देवाच्या. कमळाचं फुल कमी पडलं, कमळ तर नाहीच. तुम्हाला काल सांगितलं विष्णूनं डोळ्याचं बुबुळ वाहिलं महादेवाला. का दत्तात्रय प्रभूला त्यानं आपला एक हात तोडला आणि हातच व्हायला. कार्तवीर्य राजा चंद्रवंशातला. भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले आणि एका हाताच्या मोबदल्यामध्ये त्याला 1000 हात दिले. तेव्हापासून पहिलं नाव मागं पडलं आणि सहस्रार्जुन हे नाव 1000 हाताचा म्हणून नाव निर्माण झालं. सहस्रार्जुन राजा. आणि याने ते यमदग्नीचा वध केला. हो, सहस्रार्जुन राजानं कामधेनू गायच्या निमित्तानं. आणि हा यमदग्नीचा मुलगा भगवान परशुराम महादेवाकडे गेले होते. रेणुका देवी निवारण करू लागली. अहो, पतीला मारित असताना कोणती पत्नी जाणार नाही, मारू नका म्हणायला. रेणुका देवी गेली तर तिलाही बाजूला सारलं आणि 21 घाव मारले सहस्रार्जुन राजानं. कोणाला, रेणुका देवीला. मोठ्यानं किंचाळली, परशुराम म्हणली. आवाज कानावर गेल्याबरोबर परशुराम धावत आले. घडलेला सगळा प्रकार कळाला. आणि मग प्रतिज्ञा केली. आईचा कैवार घेऊन पृथ्वीवरचे जे उन्मत्त झालेले क्षत्रिय, धर्माचा नाश करणारे क्षत्रिय, असे 21 वेळा परशुरामाने क्षत्रियाचा नाश. कोणाला मारलं नाही महाराज, अधर्म करणाराचाच नाश. कोणताही अवतार घ्या, कशासाठी आहे, अधर्म करणाऱ्याचा नाश. बस. आणि सहस्रार्जुन राजाचे हात तोडून टाकले. आणि असं एवढं सामर्थ्य होत्या सहस्रार्जुन राजाचं दत्तात्रयाच्या नावानं. हो, फार सामर्थ्य होतं महाराज. हरपलेली वस्तू सापडायची. हो, काही विचारायची गरज नाही कोणाला. हरपलेली वस्तू सापडायची. सांगू का मंत्र तुम्हाला? इथं आहे तेवढंच सांगल, खाली उतरल्यावर नाही बाबा. मग इथं रूप पाहता लोचनी आणि खाली उतरलं की मग रुपये पाहता लोचनी. सांगायचा का परीक्षेत? हरपलेलं गवसायचा. एकदाच म्हणणार आहे, पुढे विचारायचं नाही. मोठ्यानं म्हणतो, लाऊडस्पीकर लावले नाही. सगळ्यांना ऐका, सगळ्याला ऐकण्यासाठीच आहे.
पण मी फक्त म्हणालो पुन्हा विचारू नका. हां अरे नाही अरे ये नाव आलं नाही. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरणमात्रेण गतम नष्टंच लभ्यते. त्याच केला काय हा मंत्र आहे त्याचा. आम्हाला आता जप व्हायला पाहिजे का पण आम्हाला म्हणत नाही याची सिद्धता तुमच्यावर होत नाही म्हणून एका ठिकाणी बसून 1,00,000 जप करावा लागतो या मंत्राचा. किती 1,00,000 आणि लाख झाला की ते मंत्र सिद्ध होत आणि मग चटकूनच एकदा म्हणलं की सापडत आहे ते. आमच्यापाशी काय विद्यात काय महाराज भागवत सांगते ते दुसरं काय असा प्रकार आहे. हा कार्तवीर्य नावाचा राजा झाला. चंद्रवंशामध्ये परशुरामाचा अवतार. याच वंशामध्ये पुढे नहुष राजा जन्माला. पृथ्वीवरचा राजा इंद्राचा मालक राज्यावर गादीवर बसला. कोण? नहुष राजा. केवढा अधिकार महाराज. तुम्हाला इंद्राची गादी मिळवती बाबा. उपाय सांगतात साधू लोक का 100 यज्ञ कोणीही करा. किती यज्ञ काय शतकमक संपत्ती स्वर्गीची आहे. कोणी यज्ञ करा 100 ते इंद्र होतोय मालक. ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे ब्रह्मकर्म शुद्ध करायचं 100 जन्म. किती हो उपजवणी ब्रह्मकर्म करी तोच ब्रह्मान नव्हे ते ब्रह्मदेवच होतोय. पण कर्म व्यवस्थित व्हायला पाहिजे. 100 जन्म 100 यज्ञ झाले की इंद्र 100 असं आहे. आणि मग हा नहुष राजाने 100 यज्ञ केले होते. काय 100 यज्ञ की पूर्ण झालते त्याचे. आता काय काय म्हणतात 100वा यज्ञ चालू होता. चालू नव्हता महाराज पूर्ण झालता. पूर्ण यज्ञ झाल्याशिवाय गादी कशी मिळेल त्याची आहे ना. झाला शब्द दान भरायचा झाला. हा नहू स्वर्गाधिपती झाला. बापा हां हो सगळ्यालाच पाटे जाऊ द्या मग कशाला पुढे सांगायचं आहे ना. स्वर्गाचा अधिपती झाला पण तिथेही त्यानं संताचा अपमान झाला. कामानं घोळ घातला त्याच्यावर. राजा जरी आला स्वर्गाचा मालक झाला तर इंद्राच्या पत्नीवर त्याचा अधिकार आहे का. अहो एक पहिला पदाधिकारी बाजूला गेला आणि दुसरा जर त्या पदावर बसला तर पदाचा अधिकारी का त्याच्याही पत्नीवर अधिकार आहे याचा. इंद्राणीचा अभिलाष केला शेषीचा. गुरुकडे गेली आणि गुरुनं सांगितलं वर्तमान सांगितलं मला निरोप द्यायला लागला म्हणजे ते नहुष राजा मला वश होय मला वश होय मला वश होय. बृहस्पतीला वाटला असा राजा असतो का स्वर्गाचा त्याला. आणि गुरुचीच अवकृपा झाली. शेषीला सांगितलं त्याचा जर निरोप तुला आला तर त्याला सांग अशा वाहनावर बसून ये की जो कोण्या वाहनावर बसलेला अशा अनसुट वाहन. युक्ती सांगितली. संत युक्ती सांगतात. आणि निरोप आल्याबरोबर म्हणली राजे अशा काही वाहनावर बसून या की जो कोणी त्या वाहनावर बसलेलाच नाही असं वाहन पाहिजे. या वाहनं तर बहुतेक सगळे गुंतलेलेच आहेत. उंदीर तरी कामा नाही तेही गणपतीनं घेतलं आहे. सगळे वाहनं जवळजवळ गुंतलेलेच आहेत. नहुष राजाने विचार केला की ब्राह्मणाच्या ऋषीच्या खांद्यावर पालखी देऊन आणखीन कोणी बसलं नाही. ऋषी लोकाला पालखीला लावलं आणि मध्ये हात मस्त नटून थटून बसला महाराज. पण एवढा उतावीळ झाला होता तो. कामाचा उतावीळ होता. हो चला लवकर चला लवकर चला. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये सर्प म्हणजे लवकर. सर्प म्हणजे लवकर. सर्प 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 म्हणून लागलं म्हणजे लवकर चला लवकर चला. तर त्यात पालखीला अगस्ती ऋषी होते. त्याला वाटलं राजाची आज्ञा कशी मोडावी म्हणून याची पालखी आम्ही खांद्यावर घेतली आणि एवढा उतावळा लवकर चला लवकर चला लवकर चला. आणि कोणतं चांगल्या कामाला चाललंय म्हणजे
राग आला. राजा सर्प सर्प म्हणाला तर सर्पच होऊन पडशील म्हणलं. 100 यज्ञ करून स्वर्गाचा मालक झालेला नहुष राजा अगस्त्यानं शाप दिला, सगळं पुण्य खलास. आणि सर्पाच्या जन्माला गेलं. सर्पाच्या जन्माला दुसरा कोणता राजा गेला नाही गादीवर बसायला. ते काय म्हणतात बघा, 18 अध्याय माऊली म्हणतात. हो, अरे निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये घडे. मिळविणं सोपं आहे, योग सोपा आहे, पण योगापेक्षा क्षम अवघड आहे. कठीण योगाहुनी क्षम ओकारेने होतो भ्रम. आहे ना, योगापेक्षा क्षम कठीण आहे. हे आता अनुभव मला आजच आला ना. बाबा 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 असं काय काल खाल्लं राजू महाराज, तुम्ही नव्हती, बरं झालं. तूप काय, दूध काय, दही काय, मस्त खाल्लं. आज सकाळी घे लोटा की हो भाई, घे लोटा. हा काय योग जमला, खायला बस भरपूर मिळालं, तुपासुद्धा. पण आता क्षम, आता बसलो कस तरी इथं, मला वाटतं इथंही कुठं धोका होतोय. क्षेम जमणं अवघड आहे बाबा, क्षेम जमा. तसं झालं नहुष राजाचं. योग जमला पण क्षेम जमला नाही. महाराज आपल्याला योग आला आहे परमार्थ करण्याचा. मनुष्य जन्मामध्ये तुकोबाराने विनंती केली ना, देवा योग आला पण टिकवा. काय शेवटपर्यंत टिकवा आहे. या अभंगात महाराज म्हणले, महाराज तुका म्हणे आता आपुल्या सायास आहे आणि आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा प्रयत्न करून आमचा सांभाळ करा, कारण आम्हाला आमचाच भरवसा नाही की केव्हा काय करील ते. आता परमार्थात आहेत, उद्या कोणात ठेवू काय होतं ते. देवाकडे लावून टाका खाता ते, सांभाळ द्यावा तो आम्हाला, आहे ना. ह्या आमचा भरवसाच नाही काय. चला, आणि याप्रमाणे हा नहुष राजा सर्पाच्या जन्माला गेला आहे. नहुष राजाला यती, ययाती, अहमयाती आणि संयाती अशी 4 पोरं होते. याच्यापैकी ययाती, त्या ययातीला 2 बायका होत्या. एक वृषपर्वा दैत्याची मुलगी शर्मिष्ठा आणि शुक्राचार्याची मुलगी देवयानी, ह्या 2 बायका होत्या. ययाती राजाला देवयानीपासून यदू आणि तुर्वस्व असे 2 पोरं झाले. अनु, ध्रुव आणि कुरु असे 3 पुत्र झाले. याचा वडील मुलगा देवयानीचा यदू, त्या यदूच्याच कुळामध्ये पुढे भगवान कृष्ण जन्माला आले, म्हणून कृष्ण कुळाला यादव कुळ असं म्हणलं जातं. बरं, परीक्षित राजे बोलतात, महाराज या कृष्णानं माझा गर्भात सांभाळ केला. जो भगवान कृष्ण माझ्या आजोबांच्या घरी, पांडवाच्या घरी अखंड शेव राहिले, ज्या कृष्णाचं चरित्र मला ऐकण्याची इच्छा आहे. शुकाचार्य बोलतात, राजा तुला कृष्णचरित्र ऐकायचं असेल तर सांगतो, पण आज सांगणार नाही. आता उद्या आपण कृष्णचरित्राला आरंभ करू. आपलं काही यावर्षी नवीन भागवत नाही, सगळ्यालाच माहीत आहे. उद्या कालाय करावं लागेल, थोडा दही लागेल, लाया लागत्याल, सांगायला नाही लागत्याल. म्हणाला म्हणजे याचा अर्थ घेऊन या. सुटवडा लागेल बाबा, सुटवडा आहे ना. सापा ठेवेल तर गोवर्धनाची पूजा करू. लाडू आणा, करंजा आणा, कदम आणा, मुरकोला आणा. हां, तुम्हाला 56 भोग आहेत. किती भोग आहेत? उद्याच्याला 56 भोग लागतात. आपण जी घडेल तसं घेऊन या. मी नेत नाही, खातही नाही. तुम्हालाच वाटायचं आपणच करायचं ना आपणच खायचा सगळा. आणि हा सोहळा आपल्यालाच करायचा. घडेल त्याने घेऊन या. इतकंच नाही तर गोवर्धन पर्वताला आंब्याचा खार लागतो, लिंबाचा खार लागतो, मिरच्याचा खार लागतो. आणखीन कोणते असतील तर तेही लागतात. कोणतंही बंधन नाही, सगळं एका ठिकाणी आणायचं. तसा गोवर्धन हो. आणि वस्त्र आणा, पिसं वस्त्र, हळद, कुंकू, कापसाचे वस्त्र. आलं का लक्षात? ऐकू आले का? पण एक याच्यातला काही आणा की न आणा, पण हे विसरू नका. बस झालं. हे विनोद आहे. आणि कवसासाठी नारळ सोडून घेऊन या.
जसे आपल्या वेळेमध्ये बसतील त्याप्रमाणे आपण त्याचं उद्या चिंतन करू. शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्यां जगद्व्यापिने वीणा पुस्तकधारिणे मभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विद्यतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी.